कल्याण सत्संगाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी प्रायश्चित विधी संपन्न करत आहोत। प्रायश्चिताला बसणाऱ्या सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचे आहेत, तेवढी एक काळजी घ्या। म्हणजे प्रायश्चित सुरू आहे आणि याच्यामध्ये आपला मोबाईल जर का वाजला तर दुसऱ्यांचं प्रायश्चित जे आहे ते आपल्यामुळे त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये, म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। नुकतंच आपण सर्वजण आषाढी एकादशी निमित्ताने देवपूजा वंदनासाठी कुठे ना कुठे जाऊन आलेलो आहोत। त्यापैकी खास करून फलटण या ठिकाणी गेलेले कल्याण मंडळाची जी बस होती त्यामध्ये सर्व गेलेले, त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी गेलेले देवपूजेला या सर्वांचा मानस होता की प्रायश्चित जे आहे ते केलं गेलं पाहिजे। कारण की आपण कुठलाही विधी जेव्हा करत असतो तेव्हा तो केवळ विधी नसतो। आपल्याला एक गैरसमज आपल्या डोक्यात आहे की आपण विधी करतोय म्हणजे तो फक्त विधीच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाप दोष घडत नाही असं आपल्याला वाटत असतं। परंतु स्वामींनी याचं उत्तर आधीच देऊन ठेवलेलं आहे। यातल्या ज्या समस्या आहेत त्या आधी सांगून ठेवलेल्या आहेत की विधी करितांना सुद्धा अविधीचा संचार होतो। विधी करताना विधी होतो आणि विधी करताना अविधी सुद्धा होतो। आपल्याला विधी करताना अविधी होतो हे आपल्याला माहितीच नाहीये, म्हणून आपण कुठेही देवपूजेला जातो, स्थानवंदनाला जातो, याच्यामध्ये आपला अविधी अधिक प्रमाणामध्ये होत असतो। एका जाणकार व्यक्तीने मला विचारलं की प्रसाद सेवा केल्याने काय होतं। मी आपलं प्रसाद सेवेचं महत्त्व त्यांना सांगितलं। प्रसाद सेवा केल्याने हे होतं, ते होतं, ते होतं। शेवटी ते बोलले मला हे सगळं माहिती आहे। म्हटलं अरे मग आपल्याला विचारलंच काय यांनी। नंतर परत कधीतरी ते आले आणि त्यांनी विचारलं स्थानवंदन केल्याने काय होतं। मी म्हटलं आता परत आपण सांगायचं आणि हे म्हणतील की हे सर्व मला माहिती होतं, यांना माहिती नसलेली गोष्ट सांगूया। मी म्हटलं स्थानवंदन केल्याने अविधी होतो। ते म्हणजे असं कसं काय, स्थानवंदन केल्याने विधी होतो। म्हटलं हाच गैरसमज डोक्यातनं काढून टाका। तुम्ही ज्या पद्धतीने स्थानवंदन करता, तुम्ही ज्या पद्धतीने देवपूजा करण्यासाठी म्हणून इथून जाता, यामध्ये कुठून कुठून आपल्या अंतःकरणात काय काय दोष निर्माण होतात, इतरांविषयी काय काय आपल्या मनामध्ये कलुषितपणा येत असतो हे तुम्हाला स्वतःला कळत सुद्धा नाही की आपण एखाद्याविषयी काय मनामध्ये चुकीचं आणलेलं आहे। तुम्हाला वाटत असतं की आम्हाला पुढची सीट मिळावी आणि जर का नाही मिळाली तर त्याचा ठपका तुम्ही कोणावर ठेवता, जो नाव नोंद करतोय ना, बघा त्यांनी बरोबर त्यांच्या लोकांना पुढे सीट दिलेली आहे। किंवा असं मनामध्ये येतं की बघा त्यांना कशी व्यवस्थित बसायला मिळालं, त्या लोकांना नेहमीच चांगलं बसायला मिळतं, आम्हाला मिळत नाही। सहजपणे आपण समोरच्या विषयी काहीतरी चुकीचं चिंतन मनात करून गेलो, आपल्याला कळालं सुद्धा नाही। असे कितीतरी दोष आहेत जे विधी करण्याच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा अनेक दोषांची निर्मिती उलट होते। मुळात आपण का जातो की विधी करण्यासाठी जातो, दोष क्षाळण्यासाठी जातो, योग्यता घडावी म्हणून जात असतो, परंतु नेमकं घडतं उलटं। कारण की आपल्याला विधी करण्याचं ज्ञान नाही। आमच्या आता कालच्या सत्संगातच झालं की विधी करायचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे, अविधी टाळण्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे। विधी करायचं ज्ञान हा एक वेगळा प्रकार आहे आणि अविधी टाळायचं ज्ञान हे एक वेगळा प्रकार आहे। या भाजीत काय टाकायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि काय नाही टाकायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे। दोन्ही गोष्टी माहिती असल्या पाहिजे। तसं विधी करताना आपल्याला फक्त विधीच माहिती आहे, डोकं ठेवायचं,
वंदन नाही म्हणत बरं का, मी वंदन करायचं असं म्हणतच नाहीये मी. आपण स्थान वंदन करत नाही, आपण फक्त स्थानाला डोकं ठेवून येतो आणि मग त्याच्यावर तिथे एक विडा ठेवायचा प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, तो आपण करून मोकळा होतो. फुलं आणलेली असतात ते आपण वाहून मोकळे होतो, बस झालं. आणि लगेच आता पुढे कुठे जायचं आहे. या स्थान वंदनामध्ये आपण स्थान वंदनच केलं नाहीये, हे तुमच्या लक्षात येत नाही. स्थान वंदन म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थानाची लीळा तुम्हाला आठवल्या गेली पाहिजे. आता मला सांगा, फलटणला किती लोकांनी लीळापूर्वक स्थान वंदन केलं? तुम्ही मला उत्तर द्या. बाबा तिकडे गर्दीच एवढी होती तर कुठे काय. परंतु तुम्ही बाजूला होऊन तरी, एका बाजूला येऊन तरी लीळा आठवली का? इथून जाताना तुम्ही बघितलं का कुठल्या स्थानाची कुठली लीळा आहे? किंवा देवपूजा वंदन म्हणजे नेमकं कशासाठी करायचं असतं? नपाळत्यामध्ये का जायचं असतं देवपूजा वंदनाला, हे तरी आपल्याला माहिती आहे का? आपण फक्त बघतो की आता कोणाला जर का यादी विचारली तर आम्ही 15 ठिकाणाची देवपूजा करून आलो, मग त्यांच्या पिढीची देवपूजा, यांच्या पिढीची पूजा आम्ही केली, महत्वाचे प्रसाद आम्हाला वंदन करायला मिळाले. पण आपण वंदन केलेत का? ते वंदन करायला मिळाले, त्याच्यावर डोकं ठेवायला, कपाळ टेकवायला सुद्धा ते मिळाले आपल्याला, पण आपल्याकडनं वंदन झालं का हे आपल्याला लक्षात येत नाही. जसं तुम्ही म्हणता ना, आम्ही एवढं चांगलं खातो मग आम्हाला ते तब्येत खराब का होते? तुम्ही चांगलं फक्त खाता, परंतु खाण्याची पद्धत तुम्हाला माहिती नाहीये. ती चांगलं चावल्या गेलं पाहिजे, त्याच्यात तुमची लाळ मिक्स झाली पाहिजे आणि मग ते चांगलं चावून 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 मग ते गिळलं तर कुठेतरी तुम्हाला ते अंगी लागू शकतं. त्याच्यातनं सप्त धातू जे काय ते मिळू शकतात. त्यासाठी थोडा व्यायाम सुद्धा करावा लागतो, शतपावली करावी लागते. एवढं सगळं केल्यानंतर मग ते चांगलं खाल्लेलं अन्न लेखी लागतं, अंगी लागतं, नाहीतर नाही लागत. नाहीतर किती चांगलं खाल्लं तर त्या अन्नाचं सुद्धा पॉइझन होतं, जर का ते चांगलं अन्न योग्य पद्धतीने तुम्ही ग्रहण नाही केलं तर. विधींच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जर का विधी जर का योग्य प्रकारे तुम्ही नाही आचरला तर त्याचं काय बोलतात ना, औषधाचं काय होतं, रिॲक्शन होतं. आपण म्हणतो एवढं चांगलं औषध आहे, रिॲक्शन होणं म्हणजे काय? ते रिॲक्शन होणं म्हणजे तुम्ही ते योग्य पद्धतीने न घेणं किंवा त्याच्या संदर्भातलं पथ्य न पाळणं आणि ते नियम न पाळणं, याच्यामुळे त्याचं रिॲक्शन तुम्हाला होत असतं. त्याच्यात तुमच्या प्रकृतीचा पण प्रकृती दोष असेल त्याच्याने रिॲक्शन होतं. तसं विधी करायला गेलो की आपल्याकडनं 80% अविधी होतात, हे पहिले लक्षात घ्या तुम्ही. आपण जेव्हा देवपूजा वंदनाला जातो त्यावेळी सुद्धा देवपूजा वंदन करण्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. देवपूजा वंदन तुम्ही म्हणाल बाबा हे काय सांगता, आम्ही 20-25 वर्ष झाली उपदेश घेऊन. परंतु तुम्हीच तुमच्या देवपूजेचं चिंतन करा. आता तुम्ही देवपूजा करून आलात तर तुम्ही सगळीकडे कशी देवपूजा केलेली आहे? एका विचाराने सगळे होते का? एकमेकांचे विचार एकमेकांवर आपण लादत असताना एकमेकांची मनं दुखावल्या गेलीत का आपल्याकडनं? मुळात म्हणजे त्याच वेळी ते दुखवू नका. आता तर तुम्ही प्रायश्चित कराल, परंतु त्या वेळात तुम्ही एखाद्याचं मन दुखवल्यामुळे त्याचं जे मनाची अस्वस्थता निर्माण झाली, त्याचं सत्व जे भंग झालं आणि त्याला सांगता सांगता आपलं सत्व भंग झालं, ती वेळ आत्ता परत येणार नाही. प्रायश्चित हे फक्त तेवढ्यापुरतं मलमपट्टी आहे, पण ती वेळ परत आता येणार नाहीये, हे एक लक्षात ठेवा. म्हणून इथून पुढे कुठल्याही विधीसाठी जेव्हा तुम्ही उपस्थित होता, इथल्या प्रवचनासाठी, कुठल्या स्थान वंदनासाठी, देवपूजा वंदनासाठी, निरोपण ऐकण्यासाठी जाता, तर अनेक गोष्टी तुम्हाला तिथे पाळाव्या लागतात. आपण मोबाईलची जेवढी काळजी घेतो ना तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे. मोबाईल आपण खराब होऊ देत नाही, मोबाईल डिस्चार्ज होऊ देत नाही, मोबाईलचं बॅलन्स कमी होऊ देत नाही. कितीतरी गोष्टी मोबाईल विषयी आपण काळजी घेतो, पाण्यात ओला होऊ देत नाही. परंतु इतका जो काळजीचा भाग आहे तो आपल्या विषय नसतो जेवढा आपला मोबाईल विषय आहे. आणि म्हणून ही काळजी सुद्धा आपण आपल्याविषयी घेतली पाहिजे आणि इतरांविषयी पण घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला विधीकरिता विधीच पुरे, विधीकरिता विधी घडे, नाहीतर विधीकरिता अविधी संचरे, हे पण वचन
श्री चक्रधर स्वामींनी का सांगून ठेवलेलं आहे? मला जेव्हा पहिल्यांदा हे वचन वाचली की विधीकरिता विधीच पुरे, हे वचन बरोबर आहे. स्वामी म्हणतात विधीकरिता अविधी संचर, हे वचन देवाने काय सांगितलेलं आहे? हे दोन्ही विरोधक वचन आहेत. पण नंतर मग अध्ययन होत गेलं तसतसं लक्षात आलं की विधी करताना विधी स्फुरतो. भट्टोबा जे आहेत ते स्वामींच्या सेवेमध्ये असताना बाईसांनी सांगितलं की स्वामींनी उदास्य स्वीकारलं. मग त्यांना लगेच लक्षात आलं की रिद्धपुरवून आणलेली श्रीप्रभूंची प्रसाद दुटी आपण स्वामींना दाखवूया, जेणेकरून काय होईल, कदाचित स्वामी प्रसन्न होतील. विधीकरिता विधी स्फुरे, एक विधी करत होते म्हणून दुसरा विधी स्फुरला. आपल्याला विधी स्फुरत नाही कारण की आपण पहिल्याच विधीमध्ये नसतो. तुम्ही पहिल्या जर का विधीत असाल तर तुम्ही दुसऱ्या विधीत जाल, पहिल्या माळ्याला असाल तर दुसऱ्या माळ्याला जाल. तुम्ही पहिल्याच माळ्याला नसाल तर दुसऱ्या माळ्याला जाणार कसं तुम्ही? म्हणून या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की विधी करिताना जास्तीत जास्त विधीच घडला पाहिजे. मग देवपूजा वंदन करताना देवपूजेची लीळाच आपण आठवली नाही. विशेष कपाळाला लावताना आपण काय बोललं पाहिजे हे पण आपण बोललेलो नाहीये. आपल्याला घाई आहे, पटापट वंदन करायचं, पुढे जायचं, मग पुढे जायचं आहे आणि 2 वाजता निघायचं परत आपल्याला. त्याच्या आधी आपल्याला जेवण खावण करून सगळं तयार बसच्या जवळ थांबायचं. या हिशोबाने आपण देवपूजा केलेली आहे. म्हणजे आपली देवपूजा किती एक्सप्रेस देवपूजा झालेली आहे, वेगामध्ये झालेली आहे, हे आधी लक्षात घ्या. मी असं म्हणेन की 10 ठिकाणी देवपूजा असेल तर एकच ठिकाणी देवपूजा वंदन करा, पण इतक्या चांगल्या प्रकारे करा की तुम्हाला त्याचं समाधान वाटलं पाहिजे, विधीपूर्वक ते वंदन झालं पाहिजे आणि वंदन केल्याचा लाभही, म्हणजे गोमट जे आहे ते पदरात पडलं पाहिजे आपल्याला. आपण एखाद्या ठिकाणी नुसतं जाऊन आलो म्हणजे आता पंक्तीत नुसतं फिरून आलात तर तुमचं पोट भरतं का? काय करावं लागतं? पंक्तीत बसावं लागतं, व्यवस्थित जेवण वाढून घ्यावं लागतं, ते व्यवस्थित घास मोडून ते खावे लागतात, ते चावावे लागतात, ते गिळावे लागतात, तेव्हा जाऊन तुमचं जेवण होतं. एवढं मोठं प्रोसिजर आहे जेवणाचं. मग जर का नुसतंच आपण जाऊन आलो तर उपयोग नाही. तसं देवपूजा वंदनासाठी नुसतंच गेलो, कपाळ टेकवून परत घरी आलो तर त्यामध्ये तुम्हाला जे विशेष गोमट प्राप्त झालं पाहिजे, ज्यासाठी म्हणून तुम्ही एवढी धावपळ करून गेलात, ते तुमच्या पदरात नाही पडलं तर उपयोग काय? म्हणून आपण उल्हासनगरला पण जी देवपूजा देतो त्याच्यामध्ये 1 ओटा देतो, 2 प्रसाद देतो आणि मूर्ती देतो. एकदम भारंभार देवपूजा दिली की तुमचं तेच एक टार्गेट ठरतं की एवढी देवपूजा कपाळाला लावून पुढे पाठवायची आहे. मोठी देवपूजा असेल तेवढं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने कराल, तेवढं चांगल्या पद्धतीने तुमचं वंदन होतं. अनेक ग्रस्त लोकांना वाटतं की आमच्याकडे भरपूर देवपूजा पाहिजे. काही लोकांनी मधल्या काळात पेट्या बनवून घेतल्या त्याच्या वगैरे वगैरे. जेवढी जास्त देवपूजा तेवढं तुमचं वंदनाचं जे काही प्रोसिजर आहे ते तेवढंच कमकुवत असतं. जेवढा एकच विशेष तुमच्याकडे असेल तेवढं तुम्ही जास्त वेळ तो कपाळाला लावाल, जास्त वेळ विधी बोलाल, जास्त वेळ लीळा आठवाल. तुम्ही तुमच्याकडे जर का 50 विशेष असतील तर तेवढं तुमचं योग्य विधी करण्याचा जो काही कालावधी असतो तो कुठेतरी कमकुवत होत जातो. आणि म्हणून आधीच्या काळात असं असायचं की गाड्या करून कोणी देवपूजेला म्हणजे स्थानवंदनाला जात नव्हतं. कसे जायचे? कशाने जायचे तुम्ही लोक? आधी जेव्हा आपण गाड्याच काढत नव्हतो, पायी पायी जायचे. पदयात्रेमध्ये जर का गेले तर खरोखर पदयात्रेत चालताना देवच आठवतो, म्हणजे आठवतोच. चालताना देव आठवतो आणि चालून थकल्यानंतर देवच देव आठवतो, तिकडे दुसरं कोणी आठवत नाही. त्यानंतर नंतरच्या काळात आपण बसनी जात येत होतो. बसनी जेव्हा तुम्ही जायचे तेव्हा तुम्ही काय करायचे? सकाळी तुम्ही निघालात की त्या अमक्या अमक्या स्थानाला पोहोचलात तर तिथे तुमचा मुक्कामच असायचा. मुक्काम म्हणजे तुम्ही दिवसभर प्रवासात थकलेले असाल, त्या ठिकाणी गेलात, विडा ठेवलात, काही तिथलं वंदन वगैरे केल्यानंतर तिथे तुम्ही बसायचे. थकलेले आहात, पुढे जायचं नाही, पुढे बस नाही. आता एका दिवशी एकच स्थान व्हायचं आणि एका दिवशी त्या स्थानाला मुक्काम व्हायचा, व्यवस्थित स्मरण व्हायचं.
आणि मग तिथे सेवादास्य व्हायचं. तुमचा असा दिवस निवांत एका स्थानाच्या ठिकाणी जायचं. मग तुम्हाला तिथे बरं वाटायचं. मग 2 दिवस तुम्ही थांबणार तिथे. मग तिसऱ्या दिवशी परत पुढच्या ठिकाणी पैठणहून पांचाळेश्वरला निघायचं. म्हणजे परत बस पकडायची. मग पांचाळेश्वरला उतरायचं आपेगावला. तिथून पायी 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 नदी ओलांडून पलीकडे जायचं, गंगेत जायचं, स्नानवंदन. आता पांचाळेश्वरला आल्यानंतर लगेच तुम्ही निघणार का एका तासात? नाही. आज मुक्काम इथे. आज मुक्काम केला की उद्या सकाळी लवकर पहाटे स्मरणाला तुम्ही तिथे जाणार. हे बस करून आपण जे जात होतो, म्हणजे महामंडळाच्या बसनी जात होतो, तेव्हा खूप शांततेने सगळं व्हायचं. आज आपण आपली स्वतःची गाडी घेऊन जातो वगैरे. आता आपल्या स्थानवंदनातली क्वालिटी, गाडीची क्वालिटी चांगली झालेली आहे. ती खडखड वाजणारी बस नाही, आता चांगली गाडी आहे. गाडीची क्वालिटी चांगली झाली, पण स्थानवंदनाची क्वालिटी आपली न्यून झालेली आहे. त्या वेळात बसची क्वालिटी चांगली नव्हती महामंडळाच्या, परंतु आपल्या स्थानवंदन करण्याचा विधी आणि त्याची जी काही मूल्यता होती, गुणवत्ता होती, ती खूप चांगली होती. म्हणजे हा बदल झालेला आहे. मी असं म्हणत नाही की स्वतःची गाडी घेऊन जाऊ नये. उलट स्वतःची गाडी घेऊन जा. तुमच्याकडे स्वतंत्रता असते आणि त्याच्यामध्ये कुठेही घाई गडबड नको, धावपळ नको. आणि सोबत जाणाऱ्या लोकांनी असं टार्गेट ठेवायचंच नाही, एवढी बस करून गेलो आणि एकच स्थान झालं, असा मनामध्ये भाव ठेवायचा नाही. बरं झालं बस करून गेलो, निवांत एकच स्थान झालं, पण निवांत झालं, स्मरण झालं, तिथली सेवादास्य झालं, तिथे काही झाडलोट आपण केली, तिथे स्वच्छता केली, तिथली लीळा ऐकली, श्रवण केली, चिंतन केली. म्हणजे हे तुम्हाला जाणाऱ्या लोकांना सुद्धा समाधान असलं पाहिजे. आता बस गाडी काढणाऱ्या व्यक्तीला ते लिस्ट यादी द्यावी लागते. बघा एका दिवसात एवढी स्थानं होत आहेत आणि लोक सुद्धा तेवढी स्थानं होत आहेत म्हणून पैसे भरतात. त्यातलं एक स्थान जरी कमी झालं की त्यांना अस्वस्थ होतं. परंतु लक्षात घ्या, आपल्याला अविधी करायचा नाहीये. विधी नाही घडला एखाद्या वेळेस तर चालून जाईल, परंतु अविधी घडलेला चालणार नाही. म्हणजे गरीबाने 1 रुपया नाही कमवला तरी चालेल, पण त्याच्याकडे असलेलं 1 रुपयाचं नुकसान त्याचं झालं तर त्याच्यासाठी ते जास्त हे असतं, म्हणजे कसं नुकसानदायक असतं ते. म्हणून आपल्याकडनं विधी एखाद्या नाही घडला तर चालेल, परंतु अविधी मात्र घडता कामा नये. अविधी न घडण्याची जर का तुम्ही काळजी घेतली की विधी आपोआप घडायला लागतात. तुम्ही जर का खर्च करण्याचं जर का नियंत्रण ठेवलं खर्च करण्यावर, की आपोआप आपले पैसे काय होतात, बॅलन्स आपला वाढतो, आपोआप वाढतो बॅलन्स. खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तसं अविधी करण्यावर नियंत्रण ठेवा, विधी तुमचा आपोआप वाढतो. अन्यवार्ता करण्यावर जर का तुम्ही नियंत्रण ठेवलं की धर्मवार्ता आपोआप घडणार आहे, नाहीतर धर्मवार्ता आयुष्यात कधी घडणार नाही. या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आपण ठेवला पाहिजे. आणि आजच्या या दिवशी निश्चितच आपल्याकडनं विधी करताना जरी अविधी घडलेला असेल तर त्याची जाणीव खूप लोकांना नसते, पण तुम्हाला त्याची जाणीव आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडनं काही अविधी घडला तर त्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि या निमित्ताने आपण आज प्रायश्चित्त घेतो आहोत. आपल्याकडनं काय दोष घडला असेल हे आपल्याला स्वतःला माहिती आहे. तुम्ही काय अविधी करून आलेला आहात, काय दोष तुमच्याकडनं घडलेला आहे, कुणाला पाय लागलेला आहे, कुणाला काही बोलल्या गेलेलं आहे, कुणाचं मन दुखवलेलं आहे, कुणाच्या बाबतीमध्ये वंचकत्व घडलं असेल पदार्थ वाढताना वगैरे, कुणाच्या मनामध्ये आपला विषय गैरसमज काही निर्माण झाला असेल, अशा अनेक अविधी आपल्याकडनं घडले आणि ते जास्तीत जास्त आपल्याला स्वतःला जास्त लक्षात येतात की माझ्याकडनं कुठला अविधी घडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या दोषाचा जो काही प्रसव आहे तो आपल्याला स्वतःलाच मोडायचा आहे. म्हणून आजचं हे प्रायश्चित जे आहे ते प्रायश्चित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपण सर्वांनी या प्रायश्चितामध्ये मनापासून सहभागी व्हायचं आहे.
आहे तयारीमध्ये सगळे तुम्ही? आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे, मोबाईल सगळ्यांचे सायलेंट आहेत, डोळे बंद ठेवा आणि अजिबात इकडे तिकडे काही लक्ष देऊ नका, कुठलाच आवाज ऐकू नका. फक्त प्रायश्चिताचे जे शब्द आहेत ते तुमच्या कानावर आले पाहिजेत. मी बोलेन, माझ्या मागे आपण बोलायचं आहे. हे स्वामी राजा, हे स्वामी राजा, उत्तरपंथीच्या बाबा, उत्तरपंथीच्या बाबा, आपण जेथे असाल तेथून प्रसन्नतापूर्वक, प्रसन्नता मनोधर्मपूर्वक माझ्या सर्वही दोषांचे आपण शालन करावे. सर्वही दोषांचा प्रसव आपण मोडावाजी. आता पावे तो घडलेल्या अनेक दोषांची मी आतापर्यंत क्षमा मागितली नसेल, क्षमा मागितली नाही आणि येणे करून माझ्या दोषांचा प्रसव सतत वाढत गेला. अनंत सृष्टी, अनंत युगे, अनंत चौकड्या, अनंत जन्मे मी अनेक वेळा विधीच्या निमित्ताने अविधीचे आचरण केले. आपण नाही सांगितले ते निषेधाचरण आवर्जून करीत गेलो. आपण सांगितलेला, विहित केलेला एथीच्या संबंधा गेले. तेथुले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्करणीय किंगा या वचनाद्वारे आपण मला परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या संयोग संबंधी गेलेले ओटे गोटे वस्त्र प्रसाद प्रसन्नता रूप वंदन आपण मला वंदन करण्यासाठी विहित केले. तसेच या स्थान प्रसाद विशेष वंदनाच्या माध्यमातून आपल्या लीळा मला आठवाव्या. येणे करून परमेश्वर आठवण्याचा विधी घडावा म्हणून आपण मला आपल्या संबंधित ओटे गोटे वंदन करण्याचा विधी विहित केला. जड चेतन पदार्थ जे आपल्या संपर्कात आले, संबंधात आले असे पवित्र ईश्वर परायण साधक तथा साधन यांच्या माध्यमातून लीळा चिंतन घडावे, स्मरण घडावे, तसेच विधी घडावा, देव आठवल्या जावा. यासाठी आपण आम्हाला प्रसाद वंदन, स्थान वंदन, विशेष वंदन, वासनिकांच्या भेटी, दीक्षुकांच्या भेटी, अधिकरणांच्या भेटी विहित केल्या. परंतु मी स्थान वंदन करीत असताना
व्यवस्थितपणे आपण विहित केलेल्या विधीच्या अनुसार लीळा आठवण करून लीळा चिंतन करून स्थान वंदन केले नाही, तसेच स्थान वंदन करीत असताना तिथे उपस्थित अनेकांना धक्काबुक्का केली, त्यांना बाजूला लोटून मी स्थान वंदन केले, तुमच्याच ईश्वर साधकांना मी दुखवून स्थान वंदनाचा विधी करीत असताना मोठा अविधी घडवून घेतला. हे परमेश्वरा, एकांक काळामध्ये आपल्याला अधिकार्या भेटी या प्रसंगी त्या अधिकार्याच्या सैनिकाने भाल्याने आपणास लोटले, जेणेकरून आपल्या श्रीकरातील पवित्र भिक्षान्न कण मातीत पडले, धुळीने माखले. हे परमेश्वरा, ती लीळा वाचत असताना ज्या कुण्या सैनिकाने आपणास लोटले त्याबद्दल खूप खेद वाटला, परंतु ही प्रतिकारणता हा दोषाचा प्रसव त्या जीवाच्या त्या सैनिकाच्या कार्यामध्ये कसा आला याचा विचार मी कधीच केला नाही. आपल्या साधकांना अशा प्रकारे लोटून दिलेत, हाच प्रसव पुढे वासनिकापासून साधूंपर्यंत, साधूंपासून अनुसरल्यापर्यंत, तिथून पुढे भक्तापर्यंत आणि परमेश्वर अवतारापर्यंत, 12वेशी अवतारापर्यंत, पुरीच्या पात्रांपर्यंत हा दोष माझा प्रसवत जाऊन आज मी आपल्या साधकाला लोटले. हाच दोष पुढे वाढत जाऊन आपल्या अनुसरले भक्त तथा ईश्वर अवतारापर्यंत जाऊ शकतो, याकडे मी कधीच लक्ष दिले नाही. म्हणून या स्थान वंदनाच्या निमित्ताने माझ्याकडून असा काही दोष भविष्यात घडणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. व अशा प्रकारचा दोष मी आचरण केला तर आपण मला योग्य ती शिक्षा द्यावी व प्रस्तुत स्थान वंदनी जो काही अशा प्रकारचा दोष घडला असेल त्याची आपण प्रसव चाल शाळावी, यासाठी माझ्याकडनं योग्य विधी घडवून घ्यावा व योग्य प्रकारे कायमस्वरूपी माझा हा दोष, घडलेला दोष आणि प्रकृतीजन्य दोष आपण शाळावाजी अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत. डोळे बंद करून सगळ्यांनी आठवा, आपण स्थानवंदनाला गेल्यानंतर बसमध्ये बसताना, उतरताना, स्थानवंदन करताना असं काही दोष आपल्याकडनं घडलेला आहे का
घडलेला असेल, ती व्यक्ती इथेच कुठेतरी असेल तर त्यांच्याकडे प्रायश्चितानंतर आपण क्षमा मागून घ्यायची आहे. आपले दोष आपण आठवा. दंडवत. हे श्री चक्रधरा महाराजा, ज्ञानदाता, प्रेमदाता, दयाळुआ, मयाळुआ, हे परमेश्वरा, उद्धरण व्यसनी अवतारा, आपण विहित केलेल्या स्थान वंदन, प्रसाद वंदन, विशेष वंदन विधीमध्ये माझ्याकडून अनेक दोष घडले, ज्यामध्ये मी स्थाना देवपूजेच्या ठिकाणी सतत सहेतुक विडा ठेवला, सहेतुक क्रिया केल्या, जेही कार्य आपण निर्हेतुक सांगितलेले आहे ते मी सहेतुकपणे सतत करीत आलो, प्रस्तुत करीत आहे व भविष्यातही माझ्याकडून हा दोष घडतच राहील. परंतु स्थान वंदन, विशेष वंदन अशा विधी प्रसंगी मला सहेतुक क्रिया न आठवता निर्हेतुकपणे आपल्या निळेंचे चिंतन घडावे, नामाचे चिंतन घडावे, यासाठी मी कधीच प्रयत्न केले नाही. परंतु यापुढे मी विशेष वंदन, स्थान वंदन, प्रसाद वंदन करताना निळेंचे चिंतन करेन, तसेच नामाचे स्मरण करेन. माझ्याकडून स्थानाच्या देवपूजेच्या ठिकाणी विडा ठेवताना, हार वाहताना मोठ्याने जय केल्यामुळे त्या ठिकाणी स्मरणासाठी विजनी बैसलेले जे काही आपले ईश्वर साधक आपणास चतुर्विध स्मरणाद्वारे देवाला आठवीत होते, माझ्या मोठ्याने जय जयकार केल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्याने अन्यवार्ता केल्यामुळे त्या ईश्वर साधकांचे स्मरण खंडित झाले, स्मरणामध्ये भंग झाला. माझ्यामुळे त्यांचे स्मरण थांबले, त्यांच्या कानी माझी अन्यवार्ता गेली, माझा आरडाओरड गेला, जेणेकरून मी स्वतः तर देवाला आठवत नाही, परंतु देव आठवणाऱ्या साधकाच्या साधनेमध्ये आवर्जून गहाळपणे त्यांच्या विधीमध्ये अडथळा निर्माण केला. असाच मी अनेकांच्या विधीमध्ये सतत माझ्या अविधीजन्य वागण्यातून अडथळा निर्माण करतो व अनेकांना विधीच्या बाहेर काढतो. दादोसांनी महादाईसांना आमच्या स्वामींच्या सन्निधानाबाहेर काढले.
असन्निधानी विकल्पजनित ठिकाणी त्यांना पाठवले. असा मी अनेकांना दादोसाप्रमाणे विधी बाहेर काढून त्यांच्या अंतःकरणी अज्ञान अन्यथा ज्ञान रुजवितो. म्हणून हे परमेश्वरा, माझ्या अन्यवार्तेमुळे अनेकांचा विधी खंडित झाला असेल, त्याबाबत मी मनापासून आपली क्षमा मागून यापुढे स्थानाच्या मार्गाच्या ठिकाणी गेल्यावर अन्य वार्ता न करण्याचा, मोठमोठ्याने न बोलण्याचा जो अविधी आहे तो मी टाळेन. मोठ्याने बोलणार नाही, अन्य वार्ता करणार नाही. प्रस्तुत विधी प्रसंगी अशा प्रकारचा जो अविधी घडला असेल त्याची आपण दयाळूपणे मयाळूपणे क्षमा करावी व माझा हा दोषाचा प्रसव आपण मोडावा जी अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. धन्यवाद. बघा, असा आठवा स्थानवंदनामध्ये आपलं किती वेळ आपली बडबड होते. कोणाची लीळा आठवतायत, कोणी स्मरण करतायत, त्यांच्या विधीमध्ये आपण किती वेळा खंड पाडलेला आहे याविषयी आपण चिंतन करा आणि देवाला स्वतः तुम्ही केलेल्या दोषाची क्षमा तुम्ही स्वतःच मागायची आहे. डोळे सगळ्यांचे बंद असले पाहिजेत. प्रायश्चित करताना जर का हे प्रायश्चिताचे शब्द तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचून ते अश्रूंच्या माध्यमातून डोळ्यावाटे जेव्हा बाहेर येतील तरच समजायचं की आपलं प्रायश्चित संपन्न झालेलं आहे, सार्थकी लागलेलं आहे. आपल्याला जर का हे शब्द ऐकून, हे प्रायश्चित ऐकून कुठेच काही डोळ्याला ओलावा येत नसेल तर मग समजायचं की आपल्याला प्रायश्चित जे आहे ते काही लेखी लागलं नाही लागलं. म्हणून अंतःकरणापर्यंत हे प्रायश्चित पोचलं तरच डोळ्यातनं ते अश्रू रूपाने बाहेर येईल. दंडवत. हे परमेश्वरा, उद्धरण व्यसनीया जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणून अव्यक्ती होऊन या सृष्टीमध्ये मग अधमा कारणे आपण व्यक्त झालात, श्रीमूर्तीधार्या झालात. माझ्यासाठी आपण मायापुराचे धारण करून या श्रीमूर्तीच्या माध्यमातून आपण मला या सृष्टीमध्ये आणले, भेट दिली, ज्ञान दिले, सेवादास्य घडविले, विधी विहित केला, अविधी निषेध सांगितला. अशा अनेक प्रकारे आपण मला योग्यता घडविण्यासाठी विविध विधींचे निरूपण मला करत गेलात. तसेच मी असन्निधानी असून देखील आपण आपल्या साधकांच्या माध्यमातून अधिकरणांच्या, साधूंच्या, ज्ञानियांच्या
वासनिकांच्या माध्यमातून मला अविधी घडू नये म्हणून वेळोवेळी त्यांच्याद्वारे दृष्टांत दिला, सूचित केले, परंतु मी कानमाथरा स्वतःलाच झालो आणि स्वतःसाठीही विधींकडे दुर्लक्ष केले, अविधी जवळ केला, विधीकडे दुर्लक्ष केले आणि जास्त प्रमाणात अविधी करीत गेलो. आपण विहित केलेल्या विधीप्रमाणे धर्मवार्ता केली नाही. ज्या ठिकाणी स्थानवंदनासाठी चाललेलो आहे त्या स्थानाच्या लीळा आधी वाचल्या नाहीत, त्याचे चिंतन केले नाही, श्रवण केले नाही, स्मरणामध्ये त्या लीळा आठवल्या नाहीत, प्रवासामध्ये देखील अन्य वार्तेवर अधिक भर दिला. ज्या स्थानाच्या ठिकाणी चाललेलो आहे त्या स्थानाविषयी कुठल्याच प्रकारची धर्मवार्ता, लीळावार्ता इतरांशी केली नाही. धर्मयुक्त संवाद न करता अन्य वार्तेचा विसंवाद माझ्याकडून सतत घडत गेला. नव्हे तर मी तो स्वतः कळत घडवून घेतला व आपल्या आज्ञेचा भंग करून अन्य वार्तेला वेळ दिला, जन्म दिला व धर्मवार्ता केली नाही, जेणेकरून प्रवासामध्ये देव न आठवता अनेक जीवांच्या, अनेक चांगल्या जीवांच्याही दोषांचे मनन केले, चिंतन केले, वाचेने अनेकांचे दोष अनेकापर्यंत पोहोचविले. हे परमेश्वरा, आपण सांगितलेले आहे की ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. ओठातनं निघालेला गुणदायक किंवा दोषदायक कुठलाही शब्द अख्ख्या ब्रह्मांडामध्ये पसरू शकतो हे सांगितलेले असताना देखील मी गुणदायक, विधिदायक शब्दांचे उच्चारण न करता अविधीजनक, निंदाजनक, इतरांच्या बाबतीत वाईट बोलण्याचे शब्द माझ्या मुखातून उच्चारित गेलो, जेणेकरून अनंत ब्रह्मांडी व्यापक हे परमेश्वरा, आपल्यापर्यंत हे माझे दोष पसरत गेले. ज्या ज्या वेळी आपल्याला मला काहीतरी चांगले देऊ वाटत असेल तेव्हा तेव्हा त्या योग्य दातृत्वाच्या आड माझा हा अविधी, इतरांविषयी केलेली निंदा, साड्या चुगल्या सतत अडथळा म्हणून माझ्या दातृत्वामध्ये येत गेल्या, जेणेकरून आपल्याला इच्छा असून देखील
प्रवृत्ती असून देखील आपण मला काहीच दिले नाही आणि जे दिले ते मी माझ्या अन्य वार्तेमुळे दवडत गेलो. धर्मवार्ता न केल्यामुळे ते माझ्या अंतःकरणी टिकले नाही. म्हणून वेळोवेळी आपण जे काही चांगले दातृत्व दिले त्याची मी कदर न ठेवता त्याची अवहेलना केली व त्यास अंतःकरणी रुजवले नाही, टिकवले नाही, जेणेकरून माझ्याकडून कधीच आपल्या लीळा सहजपणे आठवल्या जात नाही. इतरांच्या निंदा लगेच आठवतात, परंतु देवाची लीळा सहजपणे आठवल्या जात नाही, त्याचे चिंतन घडत नाही. जेणेकरून स्थानवंदन प्रवासामध्ये देखील मी सर्वांसोबत विधी करण्यासाठी उपस्थित असून देखील माझ्या अधर्मवार्तेमुळे, अन्य वार्तेमुळे माझ्याकडून सतत दोष घडत गेला. स्थानवंदनाच्या विधी प्रसंगी महत्त्वाचे स्थानवंदन करत असताना ज्या ठिकाणी आपण महावाक्य निर्वचन तथा जीव उद्धरणाच्या अनेक वचनांचे निरूपण केलेले असे, ते निरूपण त्या ठिकाणी मला आठवले नाही, त्याचे चिंतन माझ्याकडून घडले नाही. कुणीतरी त्या स्थानाची, त्या विशेषाची लीळा सांगितली, परंतु अविधी दोषामुळे मी त्याचे श्रवण केले नाही, व्यवस्थित ऐकले नाही. जे ऐकले जे लक्षात राहिले नाही, जे लक्षात राहिले त्याचे कधीच आचरण केले नाही. म्हणून देवपूजा वंदनी महत्त्वाच्या अशा पिढीच्या देवपूजा परंपरेपासून, जुन्या काळापासून चालत आलेल्या पिढी वंदनाचा नख, दाढ, केश कळाप, अनुलेपन इत्यादी मूर्तिनिष्ठ प्रसाद सुद्धा मला वंदन करायला आपल्या दयापणामुळे मला प्राप्त झाले. परंतु ते मूर्तिनिष्ठ प्रसाद देखील मी आवडीपूर्वक, विधीपूर्वक आणि आपल्या नियमानुसार वंदन केले नाही, जेणेकरून आपण प्रसन्नतेने असंविधानातील जीवांसाठी उपलब्ध करून दिलेले मूर्तिनिष्ठ प्रसाद देखील वंदन करून मला काहीच लाभ झाला नाही. उलट अशा मूर्तिनिष्ठ प्रसन्नतापूर्वक आपण दिलेल्या प्रसादाचे वंदन करताना देखील माझ्या अंतःकरणी विधींचे उच्चारण नव्हते, अविधींचे विचार माझ्या मनामध्ये
सुरू होते अशा या प्रसादाच्या ठाई देखील मी सहेतुक विडा ठेवला व परमेश्वराच्या उद्धरण प्रवृत्तीला योग्यता व्हावी या प्रवृत्तीला मी खंडित केले। अशा प्रकारे मी वैयक्तिक माझे नुकसान केले। माझ्यासोबत असलेल्या अनेकांनी विधीपूर्वक आवडीपूर्वक देव आठवत प्रसादाचे देवपूजेचे वंदन केले। मी मात्र अनेकांच्या दोषांचे माळिका वाचत वाचत आठवत महत्वाचे प्रसन्नतापूर्वक प्रसाद तुल्य असे स्थान वंदन विशेष वंदन अविधीपूर्वक केले, जेणेकरून मी योग्यता विधी घडवण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडलो। परंतु अयोग्य पद्धतीने हा अविधी केल्यामुळे मला उलट अधिक अयोग्यता अविधी लागला। याविषयी हे परमेश्वरा, माझ्याकडून हे जे काही दोष घडले आहेत, या आधीही घडले असतील, त्या दोषांची प्रसव चाल आपण जर का माझ्या विनंतीचा स्वीकार करून त्या दोषाची चाल मोडली तरच ती चाल मोडेल, अन्यथा मी अनेक दोषांच्या वेली आणि प्रसवांच्या चाली अनंत सृष्टीपासून वाढवण्याचेच कार्य केले। या सृष्टी जर का आपण माझ्या या दोषांची क्षमा केली नाही तर हा दोष मला पुढे अनंत दृष्टपर अदृष्टपर नरकांसोबतच नित्य नरकापर्यंत घेऊन जाईल व सृष्टीपर्यंत मला आपले प्रत्यक्ष श्रीमूर्तीचे तथा ज्ञानरूप सेवादास्य विधिरूप सन्निधान कधीच मिळणार नाही। म्हणून हे परमेश्वरा, आपण मायपणा करून माझ्या या स्थान वंदन प्रसाद वंदन विधीमध्ये जे काही दोष घडले असतील ते आपण क्षमा करावा। त्या दोषांची क्षमा व्हावी यासाठी योग्य तो विधी घडावा। यासाठी आपणच सहाय्य करावे। प्रवासामध्ये कुणाला पाय लागला असेल, कुणाला वाईट उलट काही बोलल्या गेले असेल, कळत न कळत कुणाचे अंतःकरण दुखविल्या गेले असेल, कुणाच्या साहित्यांना तसेच देवपूजेवर वाहण्याच्या फुलांना, फळांना, पदार्थांना, उपहाराला पाय लागला असेल, साधूंना पाय लागला असेल, वासनिकांना नामधारकांना पाय लागला असेल, स्थान वंदन करताना
स्थानाच्या गल्पाला पाय लागला असेल तसेच इतर उपस्थित सर्वांचे जे काही माझ्याकडून कळत न कळत मन अंतकरण दुखविले असेल ते आपण आपल्या कृपादृष्टीने मज अधमाला मज पापियाला अवलोकन करून माझ्यातील सर्वही दोष काढून टाकून आपला योग्य तो विधी मला घडवून मला योग्य करून माझी अयोग्यता फेडून माझा अनधिकार फेडून मला अधिकार घडवावा जी आपले सेवादास्य सन्निधान विधींचा योग घडवून माझ्या सर्व दोषांची प्रसव चाल आपण नासून टाकून मला योग्य तो विधी आपणच घडवावा तरच माझ्या सर्व दोषांचे शालन होईल. हे परमेश्वरा, आपण माझ्या आजच्या या प्रायश्चिताचा प्रसन्नतापूर्वक स्वीकार करून माझ्या घडल्या दोषाची क्षमा करावी जी, माझा प्रसव मोडावा जी. दंडवत. देवाला प्रार्थना करा, विनंती करा. आठवा, आपण काय काय दोष आपण केलेले आहेत ते आपल्याला स्वतःला माहिती आहेत. प्रवासात तुम्ही कोणाचे मन दुखवले, अंतकरण दुखवले, कोणाला पाय लागला. ईश्वर साधक आहेत सगळे. तुम्ही ज्यांना दुखवाल तो जो काही खंती आहे ती खंती, तो रोष परमेश्वरापर्यंत पोहोचेल. इथे जरी तुम्ही जीवाला दुखवत असाल परंतु तो जीव जो आहे तो परमेश्वराचा साधक असल्यामुळे परमेश्वरापर्यंत ती खंती जाते. म्हणून इथे आपण ज्यांना कोणाला काही दुखवलं असेल त्यांच्याकडे तुम्ही प्रायश्चित विधी संपन्न झाल्यानंतर त्यांना भेटून आपण तुमच्या दोषांची क्षमा त्यांच्याकडे मागू शकता. आणि इथेच त्या प्रसवाची चाल आपल्याला मोडायची आहे. इथे जर का मोडली नाही तर ती परत कधीच मोडल्या जाणार नाही. आठवा, आपले दोष डोळे बंद करा, अंतकरण देवापर्यंत पोहोचवा आणि त्या अंतकरणात असलेलं दुःख या माध्यमातून देवापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला जो काही दोष घडलेला असेल तो परमेश्वरच नासू शकतात. परमेश्वराने जर का ठरवलं तर आपल्या कुठल्याही दोषाची क्षमा परमेश्वर शांताबाई सांचे जसे केले कर्माचं क्षालन तसं ते कर्म परमेश्वर जाळू शकतात. अन्यथा या सृष्टीमध्ये कुणीही आपल्या कर्माचं क्षालन नाश करू शकत नाही. सगळे कर्म भोगूनच नासायचे आहेत. पण परमेश्वराची जर का कृपादृष्टी झाली तर अनेक दोष जे परमेश्वर विधी घडवून आपल्याकडनं क्षाळून घेतील. दंडवत. हा प्रायश्चित विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दंडवत हो.